राज्य सरकारचं हे फेक नॅरेटिव्ह आहे. इंधनाचा तुटवडा आपल्या देशात आहे हे मान्य केलं पाहिजे. याच्यावर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या केलेल्या नाहीत. अनेक देशामध्ये जवळपास वर्षभराचा साठा हा साधारणतः बफर स्टॉक म्हणून ठेवण्यात येतो. तो भारत देशामध्ये हाच बफर स्टॉक 8 दिवसाच्या वर नाही. त्यामुळं म्हणजे आता लोकांना सगळं कळतं. त्यामुळं ते काही जरी म्हणत असले, आता मी आजच ऐकलं की सरकारकडनं असं सांगण्यात येतं आहे की साठे बाजार होतोय. म्हणजे हा तर संशोधनाचाच विषय आहे. मालच नाही, त्याचा साठा कसा होईल? म्हणजे काय बोलावं आणि कशी दिशाभूल करावी हे सत्ताधाऱ्यांकडनं शिकलं पाहिजे. इंधन बचतीचा पंतप्रधानांनी सल्ला दिलाय, अंमलबजावणी होते असं वाटतं का? मला असं वाटतं की देशासमोर जे हे संकट आहे, सरकारनं काही आव्हानं केलेली आहेत जी योग्य आहेत, त्याचं पालन होईल. पण आता काही आव्हानं अशी आहेत की त्यातून ते त्यांचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतायत आणि तेही लोकांच्या डोक्यावर त्याचं ओझं व्हायला ते सांगतायत. हेच थोडंसं मला असं वाटतं अजब आहे.